हाय, कशी आहेस? अगं तूच कशी आहेस? सखे, मैत्रीण, म्हटलं तर बेस्ट फ्रेंड, दीदी, ताई. सो अशा सगळ्या गर्ल्ससाठी, सगळ्या वुमन्ससाठी सगळ्यांना हॅलो. आणि विचारायचं म्हटलं तर कशी आहेस? सो सगळ्यांना वाटलेलं की कोमल काय विचारते कशी आहेस, काय आहेस? सॉरी, थोडंसं निग्लेक्ट करा, माझा आवाज थोडा बसला आहे म्हणून. बट मी सगळ्यांना विचारते तू कशी आहेस. आणि हे माझं बबडं विचारते कसे आहात तुम्ही. विचार क्रिशू, कसे आहात तुम्ही विचार. हां, कसे आहात तुम्ही. हां. सो चला टॉपिकवर येऊया. तर कोमल का विचारते कशी आहेस. बिकॉज बाळ झाल्यानंतर, सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर मात्र थकल्यासारखं होतं ना. आणि खूप नवीन मुलींना पण खूप प्रॉब्लेम फेस करायला येतोय. PCOD, PCOS काय असतं बरं हे, का त्रास होतो? मेनोपॉज जो आपला मंथली सायकल असते त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होतात, काय होतं. आता हे यूट्यूबला तर सर्वीकडे आहेच, काय होतं, कशामुळे होतं, काय होतं, ओव्हरीजचा काय इश्यू असतो, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, भरमसाठ अशा गोष्टी असतात. बट कुणी ऐकलंय का, कुणी देतं का गॅरंटी की तुम्हाला नक्की याचा रिझल्ट छान येईल? हो, देतं. आणि असे खूप छान छान ब्रँड्स आहेत जे आपल्याला असे छान असे रिव्ह्यूज, फीडबॅक प्लस रिझल्ट देतात. आणि त्यातलीच एक कंपनी आहे जिचं नाव आहे स्टेफाइन. सो मार्केटिंग असं काही मी खूप काही मोठं गोष्ट करत नाही आहे. बट मला असं वाटतं की काही छान अशा गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचायलाच हव्यात. त्यातलाच हा एक भाग आहे स्टेफाइनचं नाव सर्वांनी ऐकलं असेलच. काय आहे बरं, काय करतात बरं, ते कंपनी कशा रिलेटेड आहे, हे सगळं जर क्वेश्चन्स असतील तर ह्याची नक्की मी लॉंग व्हिडिओ घेऊन येईल. जाणून घ्यायचं असेल तर यूट्यूबला माझ्या सबस्क्राईब करा. यूट्यूबच्या चॅनलवर मला सबस्क्राईब करा. ह्याची नक्की मी लॉंग व्हिडिओ घेऊन येईल. अजून काय काय कंपनी करते, अजून काय गोष्टी आहेत सांगा बरं थोडंफार. सर्वांना वाटत असेल की फक्त पॅडच करते का, तर नाही. असे छान छान जेल आहेत, कॉस्मेटिकमध्ये आहेत. प्लस जर आपल्या बॉडीतले काही इश्यूज असतील, हार्मोनिक इम्बॅलन्स वगैरे, किंवा काही आपल्याला गुडघ्यांचा वगैरे प्रॉब्लेम्स होतात, खूप लोकांमध्ये काही गोष्टींचा डिफिशियन्सी असते, जसं की आयरनची डिफिशियन्सी असते, कॅल्शियमची असते. तर या सर्व गोष्टी छान प्रकारे सुरळीत व्हायसाठी मदत करतं. आणि खूप मुलींचं असं असतं की आफ्टर प्रेग्नन्सी थोडंसं प्रॉब्लेम्स येतात, स्किनमध्ये असतील, हेअर्समध्ये असतील. सो त्याचंही सोल्युशन आहे. सो सॉरी, कृषिकाला घेऊनच शूट करावं लागतं. बट कसे वाटतात व्हिडिओ हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर ह्या सगळ्या गोष्टी डिस्कशन करायचं तर नक्की लॉंग व्हिडिओ घेऊन येणार नाही. माझ्या व्हिडिओजला नक्की सपोर्ट करा आणि लॉंग व्हिडिओ बघायचं मात्र विसरू नका. चलो बाय.